आता एक महत्त्वाची बातमी, पुणे पालिकेच्या वसतिगृहातील 10 विद्यार्थ्यांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर येते। डेंग्यूमुळे 2 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं देखील समोर आलंय। पालिकेकडून विद्यार्थ्यांवर बाणे रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वसतिगृहात ढेकूण, डास आणि अस्वच्छता आढळून आल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आता प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। पुणे पालिका वसतिगृहात 10 विद्यार्थ्यांना डेंग्यूची लागण झाल्याचं उघड झालेलं आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे। रेवती, ज्या विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरू आहे त्यांची प्रकृती कशी आहे? नक्कीच किरण, आपण जसं बघू शकतो की 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली होती वसतिगृहात, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह आहे तिकडे तपासणी करण्यात आली होती। त्या तपासणीमध्ये 10 विद्यार्थ्यांना डेंग्यूची लागण झाल्याचं आढळून आलं। तसंच त्याबरोबर वसतिगृहामध्ये ढेकूण, अस्वच्छता आणि चिखल आणि त्या चिखलामुळे होणारे डासांमुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळते। तसंच त्याच दृष्टिकोनातून डॉक्टर राजेंद्र भोसले, जे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आहे, त्यांनी आदेश देखील दिला आहे की फायर गननी जे डासांची अंड्यांना मारण्याचा आदेश आणि खिडक्यांना जाळ्या बसवण्याचा आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। आता सद्यस्थिती अशी आहे किरण की 10 विद्यार्थ्यांचं बाणेर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता तरी स्थिर आहे। अगदीच रेवती, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।